चला, प्राकृतिक रचनेचा पहिला भाग घेतल्यानंतर आता दुसरा भाग येतो सह्याद्री डोंगररांगा. ठीक आहे. सह्याद्री डोंगररांगेमध्ये काय काय बघायचं तो एक मुद्दा अगोदर क्लिअर करून घेऊ आपण. इथं सुद्धा कोकणासारखे तर 8 मुद्द्यावरती काम करायचे. 8 मुद्दे कुठले कुठले? सह्याद्रीची निर्मिती आणि नाव, त्याच्यानंतर विस्तार, सह्याद्रीतले पहिले 10 क्रमांकाचं तरी शिखर लक्षात ठेवा, त्याच्यानंतर थंड हवेचे ठिकाणे, घाट, उपरांगा आणि इतर डोंगररांगा, आणि शेवटी वैशिष्ट्ये काय आपल्या सह्याद्रीची तेवढी लक्षात घ्यायची. चला मग बेसिक मुद्द्यावरती पहिले काम करू आपण. बेसिक मुद्दा कुठला कुठला अगोदर ते समजून घेऊ बघा. ठीक आहे. बेसिक मुद्दा हाच आहे की नेमके सह्याद्री कुठून कुठपर्यंत आहे. तर हे बघा, कोकणातले जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातले जिल्हे यांची बरोबर जी बॉर्डर आहे ती बॉर्डर या ठिकाणी सह्याद्री डोंगररांगा तयार करीत असते. आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की सह्याद्री तसा गुजरात पासून सुरुवात होतोय. म्हणजे भारताचा जर भाग बघितला आपण तर या ठिकाणी असा भारताचा प्रदेश येतो असतो. तर या ठिकाणी गुजरात पासून सह्याद्रीच्या डोंगररांगा सुरुवात होतात. सह्याद्रीचा आपला गुजरातचा थोडा पार्ट आहे. मग गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ, तामिळनाडूतल्या कन्याकुमारीपर्यंत आहे. टोटल या 1600 किलोमीटर लांबीच्या डोंगररांगा आहेत. ठीक आहे. सह्याद्रीचे पण 3 पार्ट पाडले जात असतात, उत्तर, मध्य, दक्षिण. आपण उत्तर पार्ट मध्ये येत असतो. आता या डोंगररांगा महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर महाराष्ट्रात सुरुवात होतात नवापूर पासून आणि महाराष्ट्रातलं खतम होतं तिल्लारी नदीपर्यंत. ठीक आहे. महाराष्ट्रातली टोटल लांबी येते 440 किलोमीटर. सरळ धरली तर नाशी वेडे वाकडी जर या ठिकाणी पकडली तर 650 किलोमीटर येत असते. ठीक आहे. मग आता सह्याद्री डोंगररांगा निर्माण होण्याच्या पाठीमागचं प्रमुख कारण काय तेही लक्षात घ्या. याचं प्राचीन नावापासून सह्याद्रीच आहे, परंतु इंग्रजांनी 1665 ला त्याला पश्चिम घाट असं नाव दिलेले आहे, म्हणून याला सह्याद्री असंही म्हणू शकता, पश्चिम घाट असंही म्हणू शकता. ठीक आहे. हा उत्तर सह्याद्री, हा मधला सह्याद्री, हा दक्षिण सह्याद्री. दक्षिण सह्याद्रीला अन्नामलाई असंही नाव पडतंय बघा. ठीक आहे. मग आता पश्चिम घाट किंवा सह्याद्री. पश्चिम घाट या करता की भारताच्या पूर्व भागात अशा तुटक तुटक डोंगररांगा येतात, याला पूर्व घाट म्हटलेलं आहे. आणि या तुलनेत हा पश्चिमेकडचा पार्ट म्हणजे पश्चिम घाट येत असतो. तर अशा पद्धतीनं या ठिकाणचे 2 भाग लक्षात घेतले पाहिजेत. आता सह्याद्री निर्मितीचं कारण काय ते लक्षात घ्या. सह्याद्रीचं निर्मितीचं प्रमुख कारण आहे ज्वालामुखी फाटणे. आता ज्वालामुखी का फाटतो आपल्याला माहिती आहे. अंतर्गत भागात तुम्ही जसं जावं पृथ्वीच्या पोटामध्ये तसं 32 मीटरला 1 डिग्रीना टेम्परेचर घटत जाते, वाढत जाते. बरं लक्षात. आणि अशा पद्धतीनं टेम्परेचर वाढत जात असल्यामुळे आतला घनभाग राहत नाही. आता आतला घनभाग कुठपर्यंत घनभाग राहतो, जसं आत जावं पृथ्वीच्या पोटामध्ये तसं तापमान वाढतं आणि तशी या ठिकाणी दाब पण वाढत जात असतो. ठीक आहे. पण आतल्या काही भागामध्ये या ठिकाणी अंतर्गत भागात जाताना फक्त तापमान वाढत जात असेल, दाब वाढतच नसेल, तर आतला भाग घनभाग राहत नाही, तो विरघळला जातो. मग आणि विरघळला जाऊन तो लावा रसाच्या रूपानं रूपांतरित होतो, द्रवरूपात जातो. मग घन भागापेक्षा द्रवरूपामध्ये ताकद जास्त आहे आणि कधी कधी जास्त तापमानामुळे द्रव भागाचं वायुरूपात रूपांतर होत असल्यामुळं या ठिकाणी वायुरूपामध्ये प्रचंड ताकद असल्यामुळं त्या ठिकाणी ती जमिनीचा भाग फाकण्याचं काम करते आणि तो द्रवरूप त्या मार्गाने वरती येण्याचा प्रयत्न करतो बघा. तर अशा पद्धतीने आतला जो काही लावारस आहे तो लावारस जसा मार्ग मिळेल तसं वरतीन फेकला जात असतो. त्याला व्हॉल्कॅनोसिटी म्हणतो आपण, ज्वालामुखी फाटणे असं म्हणत असतो बघा. मग अशा पद्धतीने अंतर्गत भागातला जो ज्वालामुखी आहे किंवा लावारस जो आहे तो वरती येताना 2 पद्धतीने येतोय. 2 पद्धतीने कुठली? जमिनी लांबच्या लांब भेग पडते आणि यातून लावारस बाहेर पडत असतो. अशा प्रकारचा ज्वालामुखी असेल तर त्याला म्हणायचं भेगी ज्वालामुखी. ठीक आहे. आणि काही ठिकाणी होतं काय, अशी जमीन असेल ना तर जागोजागी एकच चित्र पडतं आणि त्यातून लावारस बाहेर पडत असतो असा, याला म्हणायचं केंद्रीय ज्वालामुखी. आता एखाद्या ठिकाणी कोणता ज्वालामुखी फाटलेला आहे हे लगेच त्या ठिकाणी कोणत्या पर्वतरांगा आहे, लांबच्या लांब पर्वतरांगा आहे की एकच पर्वत आहे असा गोल गुट्टम असा जागोजागी असं शेणाची पोहे बसावे तशा प्रकारचं, तर त्या हिशोबाने असेल तर केंद्रित ज्वालामुखी. जसं आपला देवगिरीचा किल्ला आहे एकदम केंद्रित ज्वालामुखी,
एकच या ठिकाणी डोंगर आहे, त्या डोंगरावर किल्ला आहे, आसपासचा भाग सगळा मैदानी प्रदेश आहे. तर त्या हिशोबाने तो केंद्रित ज्वालामुखी येतो बघा. तर आपल्याकडे सह्याद्री डोंगररांग लांबच्या लांब पसरलेले, याचा अर्थ भेगी ज्वालामुखी आहे. त्याच्यानंतर या ज्वालामुखीतून बाहेर पडलेला जो लावारस आहे, तो लावारसाचे परत दोन प्रकार पाडले जातात बघा. कुठले कुठले दोन प्रकार? एक घट्ट लावा बाहेर पडत असेल किंवा पातळ लावा बाहेर पडत असेल. घट्ट लावा बाहेर पडत असेल तर त्याला म्हणायचं आहे ऍसिडिक लावा, ठीक आहे. आणि पातळ लावारच बाहेर पडत असेल तर त्याला म्हणायचं बेसिक लावा. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी लावारसाचे दोन प्रकार पाडले जातात, ऍसिडिक लावा, बेसिक लावा, ठीक आहे. मग आता या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे, ऍसिडिक जो लावा आहे तो घट्ट असतो, त्यामुळे तो जिथं बाहेर पडला तिथंच संचित होऊन जातो, त्यामुळे तो जास्त लांबपर्यंत पसरला जात नाही. आणि जो पातळ लावा असतो, बेसिक लावा असतो, तो पातळ असल्यामुळे दूरपर्यंत पसरला जात असतो. तर त्यामुळं ज्या ठिकाणी पातळ लावारच बाहेर पडतो, बेसिक लावारच बाहेर पडतो, तो पातळ असल्यामुळे त्या ठिकाणी खूप उंचीच्या डोंगररांगा तयार होणार नाही. पण ज्या ठिकाणी ऍसिडिक लावा बाहेर पडत असतो त्या ठिकाणी नुसत्या डोंगररांगा तयार होऊन जात असतात, भोवतालचा मैदानी भाग तसाच राहून जात असतो. तर या पद्धतीनं इथं जो लावारस बाहेर पडला तो बेसिक लावा बाहेर पडलेला आहे, पातळ लावारस बाहेर पडला, त्यामुळे बाहेर पडला की तो इकडं पण पसरला गेला, इकडं पण पसरला गेला, इकडं पण पसरायचा, तो इकडं पण पसरायचा, असं एकदा दोनदा नव्हे 25 ते 40 वेळेस बाहेर पडलेला आहे. आणि त्यामुळे भोवताली पठारी भाग पण तयार झाला, आणि जिथं तो लावा जास्त बाहेर पडत होता त्या ठिकाणी थोडा उंचवट्याचा भाग तयार झाला, तर त्यालाच आपण सह्याद्रीच्या डोंगररांगा म्हणतो. ओरिजिनल अगोदर त्या टेकड्या होत्या, डोंगररांगा नव्हत्या. पण मग नंतर झाला काय, सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा हा जो पट्टा आहे, पश्चिम किनारपट्टीचा हा पट्टा खाली खचण्याची प्रोसेस सुरू झाली, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ही प्रोसेस जवळपास 600 मीटर पर्यंत खाली गेलेली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी या डोंगररांगा उंच उंच वाटू लागल्यात. तर अशा पद्धतीनं सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा प्रदेश खाली खचल्यातून सह्याद्री पर्वतरांगा निर्माण होतात. म्हणून या पर्वतरांगेच्या निर्मितीचं मूळ कारण जरी लावारस असलं तरी आजचं कारण मूळचं सध्याचं जर बघितलं तर भूप्रस्तरभंग किंवा पश्चिमेकडील जमीन खचणे हे त्याचं प्रमुख कारण मानलं जात असतं बघा. तर अशा पद्धतीनं सह्याद्री डोंगररांगेच्या निर्मितीचं कारण लक्षात घेतली पाहिजेत. मग सह्याद्री डोंगररांगा कोणत्या दिशेने पसरलेले आहेत? दक्षिण उत्तर दिशेने पसरलेले आहेत. कुठून कुठपर्यंत आहे? तर इकडं या ठिकाणी या डोंगररांगा अशा वरच्या भागामध्ये जातात, नवापूर पासून सुरुवात होतात, ठीक आहे. तर पार इकडं तिल्लारी नदी बघा शेवटची, इथपर्यंत येत असतात या डोंगररांगा. त्याच्यानंतर कोणत्या जिल्ह्याचे भाग येतील तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सांगली, सातारा, रायगड, पुणे, ठाणे, नगर, नाशिक, पालघर यांच्या एकमेकांना लागून असलेले जे प्रदेश आहेत हे प्रदेश येतात सह्याद्री डोंगररांगेमध्ये. सह्याद्री डोंगररांगेची उत्तर भागामध्ये रुंदी जास्त आहे, आणि जसं दक्षिणेकडे यावं तशी रुंदी कमी कमी व्हायला लागते बघा. याचा परिणाम उंचीवर होत असतो. ज्या ठिकाणी रुंदी जास्त आहे त्या ठिकाणी उंची जास्त होते, ज्या ठिकाणी रुंदी कमी आहे त्या ठिकाणी उंची पण कमी असते. म्हणून वरच्या भागाकडून दक्षिणेकडे जाताना उंची कमी होत जाताना दिसेल. उत्तर भागातली उंची येत असते 1300 मीटर, तर दक्षिण भागातली उंची येत असते 1200 मीटर. म्हणून 1200 ते 1300 मीटर या डोंगररांगा उंचीच्या मानल्या जात असतात. मग आता या डोंगररांगेचं उंची लक्षात घेतली, रुंदी लक्षात घेतली, उत्तर भागात रुंदी जास्त आहे, दक्षिणेकडे रुंदी कमी आहे, त्यामुळेच उत्तर भागात उंची जास्त आहे, दक्षिण भागात कमी आहे. त्याच्यानंतर सह्याद्रीचा पश्चिमेकडचा जो पार्ट आहे तो तीव्र उताराचा आहे, आणि पूर्वेकडचा जो पार्ट आहे मंद उताराचा आहे. म्हणजे कारण हा पश्चिमेकडचा कोकणाचा भाग खाली खचला गेलेला आहे. म्हणजे अशा प्रकारची स्थिती, इथं कोकण, इथं हा कोकणाचा पार्ट, इथं सह्याद्री डोंगररांगा, आणि इकडं पठारी प्रदेश, ठीक आहे. त्यामुळे या डोंगररांगेवरून पश्चिमेकडे जर बघितलं तर तीव्र उतार आहे, पूर्वेकडे जर बघितलं तर मंद उतार आहे. तर हेही लक्षात घेतलं पाहिजे आपण. मग अशा पद्धतीनं या सह्याद्री डोंगररांगा येत असतात बघा. सह्याद्री डोंगररांगेचं वैशिष्ट्य म्हटलं तर सर्वात प्राचीन जैवविविधता असलेल्या 8 प्रदेश आहेत. या 8 प्रदेशापैकी भारतातला एकमेव प्रदेश हाच आहे, नंबर 1. नंबर 2चं वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक, कारण या ठिकाणी पावसाचं प्रमाण सर्वात जास्त असतं. या ठिकाणी वारे अडवलं जात असल्यामुळे प्रचंड पाऊस असतो घाटमाथ्यावरती. घाटमाथा म्हणजे सह्याद्रीचा वरचा सखल भाग. या पट्ट्यामध्ये 300 ते 500 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. त्यामुळे या पट्ट्यात पडणाऱ्या पावसाचं पाणी एकतर पूर्व दिशेनं नदीच्या रूपानं वाहतं किंवा पश्चिम दिशेनं कोकणातल्या नद्या म्हणून वाहत असतात. म्हणून महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक असलेला पट्टा हाच आहे. यातही सर्वात जास्त पाऊस पडत असतो सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आंबोली या ठिकाणी, ठीक आहे. त्याच्या खालोखाल पाऊस पडणाऱ्या ठिकाणी येतं सातारा जिल्ह्यातलं महाबळेश्वर. 3 नंबरला येतं असतं गगनबावडा.
4 नंबरला येत असतं रायगड जिल्ह्यामध्ये माथेरान, 5 नंबरला येत असतं खंडाळा पुणे जिल्ह्यामध्ये, नंतर लोणावळा. या पद्धतीनं आंबोली या ठिकाणी 745 सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडत असतो, म्हणजे 7450 mm. महाबळेश्वरला 623 सेंटीमीटर पाऊस पडत असतो, गगनबावड्याला 621 सेंटीमीटर, माथेरानला 517 सेंटीमीटर, खंडाळ्याला 471 सेंटीमीटर पाऊस पडत असतो. तर हे सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणं या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे आपण. ठीक आहे. आणि म्हणूनच या ठिकाणी पडणारा पाऊस एक तर पश्चिम किंवा पूर्व दिशेने वाहत जातोय. या ठिकाणी सातत्याने पाऊस जास्त असल्यामुळे हा जांभ्या खडकापासून म्हणलेला आहे. कारण बेसॉल्ट खडक जरी असलं तर बेसॉल्ट खडकाचं रासायनिक विदारण या ठिकाणी झालेले आहे. ठीक आहे. म्हणजे केमिकल विदरिंग म्हणतो आपण त्याला. कारण जास्त पावसाचा परिणाम इथल्या बेसॉल्ट खडकावरती झाला आणि तो लॅटराइट रॉक्स मध्ये रूपांतरित झालेला आहे, जांभ्या खडकामध्ये रूपांतरित झालेला आहे बघा. आणि जांभ्या खडकाचं या ठिकाणी जर बघितलं तर तो खूपच ऍसिडिक या ठिकाणी तो खडक बनतो, कारण त्याचा pH 4 च्या आसपास असतो. म्हणून इथं खनिज मोठ्या प्रमाणात सापडतील, कारण सेंद्रिय पदार्थ अजिबात नाही आता या खडकामध्ये, म्हणून खनिज जास्त आहे. मग मॅग्नीज असू द्या, ॲल्युमिनियम असू द्या, लोहा असू द्या, यांचं साठी या ठिकाणी मुबलक प्रमाणात आहे बघा. पाऊस जास्त म्हणून नैसर्गिक भाग जास्त येतं, वनस्पती दाट आहे, फुलपाखरांचे भरपूर या ठिकाणी प्रजाती आढळतील तुम्हाला. ठीक आहे. वेगवेगळ्या रंगाची फुलं उमळल्या जातात या पट्ट्यामध्ये, म्हणजेच नैसर्गिक जैवविविधतेनं नटलेला पट्टा येतो हा. बरेच अभयारण्य या पट्ट्यामध्ये येतील. अभयारण्य जंगल आहे, त्यामुळे इथं प्राण्यांची संख्या पण भरमसाठ आहे. ठीक आहे. फुलपाखरांचा पण या ठिकाणी बराच मोठा पट्टा सांगली जिल्ह्यातला चांदोली अभयारण्यातला बऱ्याच भागामध्ये येऊन जात असतो. तर अशा प्रकारचा हा भाग घेतो असतो. सर्वात जास्त जैवविविधता असलेला पट्टा आहे, सर्वात प्राचीन जैवविविधता असलेला पट्टा आहे, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक असलेला पट्टा आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पाऊस पडणारा पट्टा आहे, महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक आहे. तर हे सगळे वैशिष्ट्य या भागातले. सर्वात जास्त वनस्पतीचं आच्छादन आहे, सर्वात प्राचीन वनस्पतीचं आच्छादन या भागामध्ये, सर्वात जास्त खनिज सापडणारा पट्टा आहे हा. तर ही या पट्ट्याचे वैशिष्ट्य लक्षात घेतली पाहिजे. ठीक आहे. सर्वात जास्त थंड हवेचे ठिकाणं पण याच पट्ट्यात आहे, सर्वात जास्त पर्यटनातून परकीय चलन मिळवून देणारा पट्टा पण हाच आहे. तर हे सह्याद्रीचं महत्वाचं वैशिष्ट्य आहेत बघा. ठीक आहे. मग आता या डोंगररांगेचे वेगळे आणखीन वैशिष्ट्य काय, ते वेगळं वैशिष्ट्य हे लक्षात घेतलं पाहिजे आपण. तर या ठिकाणी कोणताही डोंगर असा 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 अजिबात नसतो. तर कोणताही डोंगर जर बघितला आपण तर डोंगररांगेचा काही भाग सकल असतो, काही उंचवट्याचा असतो, काही खोलगट असतो, परत काही भाग सकल, उंचवट्याचा, खोलगट, अशा प्रकारची रचना असते. ठीक आहे. मग आता डोंगरावरचा जो भाग सकल असतो त्याला म्हणायचं घाटमाथा, डोंगरावरचा जो उंच भाग असतो त्याला म्हणायचं शिखर, आणि जो खोलगट भाग असतो त्याला म्हणायचं दरी. कोणत्याही डोंगररांगेचे असे 3 भाग पाडले जात असतात. कुठले कुठले? घाटमाथा, शिखर आणि दरी. या 3 भागाचं वैशिष्ट्य बघा. आपण जे म्हणतो ना 1200 ते 1300 मीटर उंची, तर या भागाची उंची ती आलं लक्षात. शिखराची उंची त्याच्यापेक्षा जास्त आहे आणि हे दरीची उंची त्याच्यापेक्षा सरासरीपेक्षा कमी आहे, हेही लक्षात घेतलं पाहिजे. मग एक 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 भाग लक्षात घेतला पाहिजे आपण, आणि या भागाचं वैशिष्ट्य समजून घेतलं पाहिजे बघा. मग आता एक एक भाग कुठला कुठला आहे हे बघा. सर्वात पहिला भाग म्हणजे घाटमाथा आहे. ठीक आहे. घाटमाथा भागाचं वैशिष्ट्य काय? या ठिकाणी थंड हवेची ठिकाणं असतात, म्हणून महाराष्ट्रातले जेवढे थंड हवेची ठिकाणं आहेत या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आपण. त्याच्यानंतर हा उंचवट्याचा भाग आहे, त्याला शिखर म्हणायचं. मग पहिले 10 क्रमांकाचे शिखर लक्षात घ्यायची महाराष्ट्रातली. त्याच्यानंतर दरीचा पार्ट आहे. या दरीच्या भागातून कोकणातून पठारावर किंवा पठारावरून कोकणात येण्यासाठीचे वेडे वाकडे रस्ते काढलेले आहेत, त्याला घाट म्हणतो आपण. तर इथं घाट असतात बघा या दरीच्या भागातून. ठीक आहे. सकल भाग असेल तर थंड हवेची ठिकाणं असतात, आणि उंचवट्याचा डोंगरावर डोंगर असेल तर त्याला शिखराचा भाग म्हटला जात असतं. मग आता यामध्ये आपल्याला एक 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 मुद्दा क्लिअर करू. यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा क्लिअर करू आपण थंड हवेची ठिकाणं, नंतर मग शिखर. ठीक आहे. तर या पद्धतीने जाऊ. आता या ठिकाणी हे लक्षात घेतलं पाहिजे की थंड हवेची ठिकाणं कुठली कुठली आहे. आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाऊ, पश्चिम महाराष्ट्रात पण दक्षिणेकडे जाऊ, कोकणात पण दक्षिणेकडे जाऊ. नाशिक जिल्ह्याकडून खाली जाताना आपल्याला लक्षात येईल पहिले लागेल बघा त्र्यंबकेश्वर, हे थंड हवेचे ठिकाण. ठीक आहे. दुसरं लागत असतं इगतपुरी, तर हे नाशिक जिल्ह्यातले थंड हवेचे ठिकाण आहे. नगर जिल्ह्यामध्ये जर बघितलं आपण तर हरिश्चंद्रगड आहे, कळसुबाई,
ही थंड हवेची ठिकाण आहे. पुणे जिल्ह्यामध्ये भीमाशंकर आहे. भीमाशंकर नंतर लागतो खंडाळा आणि लोणावळा, हे पुणे जिल्ह्यातले. सातारा जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर महाबळेश्वर, पाचगणी हे येत असतात बघा. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पन्हाळा आहे. तर हे पश्चिम महाराष्ट्रातले दक्षिणेकडे जाताना क्रमानं लागणारे थंड हवेचे ठिकाण आहे. आणि मग कोकणामध्ये दक्षिणेकडे जाताना पालघर जिल्ह्यामध्ये लागेल जव्हार, ठीक आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये लागतं माळशेज, रायगड जिल्ह्यामध्ये लागत असतं माथेरान, ठीक आहे. आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लागत असतं आंबोली. तर हे कोकणातील थंड हवेचे ठिकाण आहेत. कोकणात थंड हवेचे ठिकाणं कमी आहे कारण इकडं उतार तीव्र आहे, इकडचं उतार मंद आहे, त्यामुळे इकडून वरती जाणं सोपं जातं, म्हणून इकडं थंड हवेचे ठिकाणं जास्त आहे. इकडं जंगलाचा भाग जास्त आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. इकडंच प्राण्यांची पशुपक्ष्यांची संख्या जास्त आहे. तर अशा पद्धतीनं हे महाराष्ट्रातले प्रमुख थंड हवेचे ठिकाण आहे. यांच्या बाहेर जर थंड हवेची ठिकाणं जर बघायची असेल तर खूपच कमी आहे. आता कुठली कुठली आहे ते लक्षात घेऊ आपण. सह्याद्रीच्या बाहेर जी थंड हवेची ठिकाणं आहे, यामध्ये इथं तुम्हाला माहितच आहे सातपुडा डोंगररांग आहे. या सातपुडा डोंगररांगेवर नंदुरबार जिल्ह्यामध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण येत असतं. हे महाराष्ट्रातलं दुसऱ्या क्रमांकाचं मोठं थंड हवेचे ठिकाण आहे. पहिल्या क्रमांकाचं महाबळेश्वर आहे, दुसऱ्या क्रमांकाचं तोरणमाळ आहे. आता हे पहिला क्रमांक दुसरा क्रमांक कशाच्या आधारे ठरवला, तर हे ठरवलं गेलं त्या ठिकाणी किती पर्यटक भेटी देतात त्यावरून, ना की त्या ठिकाणी तापमान किती घडतं त्यावरून, ठीक आहे. तर पब्लिक सर्वात जास्त भेटी देतात महाबळेश्वरला, त्याच्या खालोखाल आहे तोरणमाळ, त्याच्या खालोखाल येत असतं मग माथेरान आणि नंतर मग चिखलदरा, असा क्रमांक लागेल. तर इथं तोरणमाळ येतं नंदुरबार जिल्ह्यात सातपुडा डोंगररांगेमध्ये. या सातपुडा डोंगररांगा पुढे अमरावती जिल्ह्यातून जात असतात. इथं गाविलगडच्या टेकड्या आहेत. सातपुडा डोंगररांगेलाच अमरावती जिल्ह्यामध्ये गाविलगडच्या टेकड्या म्हणतो. या ठिकाणी जे थंड हवेचे ठिकाण आहे त्याला म्हणायचं चिखलदरा, ठीक आहे. आणि हे चिखलदरा येतं अमरावती जिल्ह्यामध्ये, तोरणमाळ येतं नंदुरबार जिल्ह्यामध्ये. आणि या डोंगररांगेपैकीच काही डोंगररांगा, सातपुडा पर्वताच्याच काही डोंगररांगा इकडे आलेल्या आहेत नंदुरबार आपलं नागपूर जिल्ह्यामध्ये. या ठिकाणी त्यांना गरमसूर डोंगररांगा म्हणतो आपण. या गरमसूर डोंगररांगेमध्येच रामटेक येत असतं बघा. तर हे एक थंड हवेचे ठिकाण येत असतं नागपूर जिल्ह्यामध्ये, ठीक आहे. अशाच पद्धतीनं या ठिकाणी सातमाळा, पुढे यांनाच म्हणायचं अजिंठा. या अजिंठा डोंगररांगेची एक शाखा औरंगाबादकडे येते, वेरूळच्या डोंगररांगा म्हणतो. आणि या वेरूळच्या डोंगररांगेमध्येच म्हैसमाळ नावाचं थंड हवेचे ठिकाण लागत असतं. तर हे मराठवाड्यातलं थंड हवेचे ठिकाण आहे. मराठवाड्याचं तुम्ही याला महाबळेश्वर म्हणू शकता. तर या पद्धतीनं याला विदर्भाचे महाबळेश्वर म्हणू शकता, चिखलदऱ्याला. याला तुम्ही खानदेशचे महाबळेश्वर म्हणू शकता. तर या पद्धतीनंच सह्याद्रीच्या व्यतिरिक्त 1, 2, 3, 4 आणि याच्या व्यतिरिक्त या सातपुडा पर्वताच्याच उत्तरेकडे काही शाखा आहेत. इथं पाल नावाचं थंड हवेचे ठिकाण पण आहे जळगाव जिल्ह्यामध्ये. हे एक थंड हवेचे ठिकाण लक्षात घेतलं पाहिजे. तर अशा प्रकारचं घाटमाथा भाग जो असतो तो थंड हवेच्या ठिकाणासाठी प्रसिद्ध असतो. तर हे थंड हवेचे ठिकाण एकतर लक्षात घेतले पाहिजे आपण. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा येतो असतो शिखराचा भाग. मग आता हा शिखराचा भाग कसा लक्षात घ्यायचा, मी अगोदर सांगितलेले आहे घाटमाथ्यापेक्षा जास्त उंची असलेला पट्टा आहे. मग आता ह्या ठिकाणी कोणते कोणते शिखर आहेत तो पहिला मुद्दा आपण क्लिअर करू, ठीक आहे. हे बघा, जे काही सर्वाधिक उंची शिखर आहे सह्याद्रीमध्येचे, ते आता हे नंबर 1 ला येत असतं कळसुबाई, 1646 मीटर उंचीचे, नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यामध्ये येत असतं. दुसऱ्या क्रमांकावर येत असतं महाबळेश्वर, दुसऱ्या क्रमांकावर येत असतं साल्हेर, 1567 मीटर उंचीचे, नाशिक जिल्ह्यात सटाणा तालुक्यामध्ये. तिसऱ्या क्रमांकावर येत असतं महाबळेश्वर, 1438 मीटर उंचीचे, सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वर नावाचा तालुका आहे त्या ठिकाणी. चौथ्या क्रमांकाचं कळसुबाईच्याच बाजूला आहे हरिश्चंद्रगड, 1424 मीटर उंचीचे, नगर जिल्ह्यामध्येच अकोले तालुक्यामध्ये येतं. हे पहिले 4 क्रमांकाचे शिखर आहे. याच्या पुढे गेला प्रश्न तर पुढचे 4 वरती असतो.
मग याच्यामध्ये 5व्या क्रमांकावर जे येतंय ते येत असतं सप्तशृंगी, नाशिक जिल्ह्यामध्ये कळवण तालुक्यात येत असतं. याला वणी पण म्हणू शकतो आपण. 1416 मीटर उंचीचं आहे. ठीक आहे, तर हे एक लक्षात घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर 6व्या नंबर येत असतं पुणे जिल्ह्यातलं तोरणा, 1404 मीटर उंचीचं येत असतं. हे तोरणा या ठिकाणी भोर तालुक्यामध्ये येत असतं, आपलं वेल्हे तालुक्यात येत असतं. वेल्हे तालुक्याचं सध्याचं नाव राजगड झालेलं आहे. त्याच्यानंतर येत असतं राजगड. ठीक आहे, राजगडची उंची 1376 मीटर उंचीचं आहे, पुणे जिल्ह्यामध्येच राजगड तालुक्यामध्ये येत असतं. त्याच्यानंतर रायरेश्वर 1373 मीटर उंचीचं येतं, हे भोर तालुक्यामध्ये येत असतं, पुणे जिल्ह्यामध्येच येत असतं. ठीक आहे, 8 नंबरचे पहिली लगातार आहे. 9व्या नंबरवर ते या ठिकाणी सातपुडा डोंगररांगेमध्ये नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतं. ठीक आहे, याचं नाव आहे अस्तंभा. ठीक आहे, 1325 मीटर उंचीचं आहे, अक्राणी तालुक्यात येत असतं, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येत असतं. हे 9व्या क्रमांकाचं आहे. सह्याद्रीच्या बाहेरचं असल्यामुळे याच्यावर भरपूर प्रश्न विचारले गेलेले आहेत, विचारले जातात. आणि 10व्या क्रमांकाचं नाशिक जिल्ह्यातलं येत असतं त्र्यंबकेश्वर, 1304 मीटर उंचीचं आहे. तर हे पहिले 10 क्रमांकाचे शिखर तालुके उंचीनुसार लक्षात ठेवा, पर्वतानुसार लक्षात ठेवा. तर 10 जे बघितले त्यातले 9 येतात सह्याद्रीमध्ये, एकच सह्याद्रीच्या बाहेरचं आहे उंचीचं, ते म्हणजे अस्तंबा हे शिखर. तर या पद्धतीने ही शिखरं पण लक्षात घेतली पाहिजे आपण. शिखरानंतरचा भाग येतो असतो बघा दरीचा. ठीक आहे, आता दरीच्या भागातून आपण लक्षात घेतलं पाहिजे, एका भागातून दुसऱ्या भागात वेडे वाकडे रस्ते काढलेले, त्याला आपण म्हटलं जातं घाट. मग आता या ठिकाणी कुठले कुठले घाट आहेत ते घाट आपण समजून घेतले पाहिजेत. ठीक आहे, पण घाट समजून घेण्याच्या अगोदर हे पण लक्षात घ्या की सह्याद्रीलाच काही उपरांग आहेत. कुठल्या कुठले उपरांग आहे? उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना सह्याद्री ओरिजिनल इथून असा गुजरात मध्ये जातो आपण, तो पार्ट सोडून दिलेला आहे, पण इथे नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर पासून सुरुवात होते. मग एक उपशाखा अशी जाते बघा, इथं नाशिक जिल्ह्यामध्ये सातमाळा डोंगररांगा म्हणतात, आणि पुढं जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलढाणा इथपर्यंत जातात, यांना अजिंठ्याच्या डोंगररांगा म्हणतो. इथं नगर जिल्ह्यामध्ये हरिश्चंद्राच्या डोंगररांगा आहे, पुढे यांना म्हणतात बालाघाटच्या डोंगररांगा. आणि इथं सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये म्हणायचे यांना शंभू महादेवाच्या डोंगररांगा. तर या सह्याद्रीचे उपरांग आहेत बघा. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं सातपुडा अशा सातपुडा डोंगररांगा लागत असतात. मग आता सह्याद्रीच्या ज्या काही उपरांगा आहेत त्या उपरांगावरती सुद्धा आपल्याला काम करावं लागेल. ठीक आहे, मग आता उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना कोणते कोणते घाट लागतात ते घाट लक्षात घ्या. हे बघा, घाटांची संख्या जर बघितली तर 80-90 तरी घाट महाराष्ट्रामध्ये येतील, पण त्यातले 10 ते 12 घाटच लक्षात ठेवा, आणि तेही क्रमानं दक्षिणेकडे जाताना उत्तरेकडे जाताना त्या हिशोबाने लक्षात ठेवा. या ठिकाणी मग आता पहिलं मुंबईवरून नाशिकला जाताना पहिला घाट लागेल थळघाट किंवा कसारा घाट. त्याच्यानंतर इथं ठाण्यावरून किंवा कल्याणवरून नगरला जाताना लागत असतो माळशेज घाट. ठीक आहे, मुंबईवरून पुण्याला येताना लागत असतो बोर घाट. त्याच्यानंतर पुण्यावरून इकडे महाडला जाताना लागत असतो वरंधा घाट. त्याच्यानंतर पुण्यावरून इकडं बेंगलोरला जाण्यासाठी किंवा कोल्हापूरला जाण्यासाठी, सांगलीला जाण्यासाठी इथं जो काही शंभू महादेवाच्या डोंगररांगेमध्ये जो घाट लागतो त्याला म्हणायचं खंबाटकी घाट. ठीक आहे, आणि इथं वाईवरून वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी घाट, आणि वरच्या महाबळेश्वरवरून इकडं महाडला जाण्यासाठी आंबेनळी घाट. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं सातारा जिल्ह्यामध्ये कराड गाव आहे, कराडवरून इकडं चिपळूणला जाण्यासाठी कुंभारली घाट. सर्वाधिक लांबीचा महाराष्ट्रातला हा घाट आहे, 25 किलोमीटर जवळपास लांबी याची. त्याच्यानंतर खाली कोल्हापूर आहे, कोल्हापूरहून रत्नागिरी येण्यासाठी आंबा घाट. ठीक आहे,
त्याच्यानंतर कोल्हापूरहून गोव्याला जाण्यासाठी इथं 2 मार्ग आहे. तर पहिला मार्ग लागत असतो या ठिकाणी काय आपण कणकवली मार्गे म्हणून त्याला म्हणायचं फोंडा घाट. त्याच्यानंतर एक गगनबावडा मार्फत जात असतो त्याला म्हणायचं कसेरी घाट. त्याच्यानंतर एक कुडळ मार्गे जात असतो बघा त्याला म्हणायचं हनुमंते घाट. आणि इकडे मग सावंतवाडी आहे, सावंतवाडीवरून इकडे बेळगावला जाण्यासाठी लागत असतो आंबोली घाट. तर अशा पद्धतीनं उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना क्रमानं लागणारे हे घाट लक्षात घेतले पाहिजे आपण. हे बघा थळघाट 1, माळशेज घाट 2, बोर घाट 3, वरंदा घाट 4, खंबाटकी घाट 5, पसरणी घाट 6, आंबेनळी 7, कुंभारली 8, आंबा 9, फोंडा 10, कसेडी 11, हनुमंते 12 आणि आंबोली 13. तर अशा पद्धतीने एवढे घाट लक्षात घेणं गरजेचे. बाकीचे घाटामध्ये या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे काही डोंगररांगा इकडे लागतात बघा. पुण्यावरून बारामतीला जाताना मग दिवा घाट लागत असतो. त्याच्यानंतर इथं संभाजीनगरवरून इकडं चाळीसगावला धुळ्याला जाताना इकडं औटरमचा घाट लागत असतो. संभाजीनगरवरून इकडे जळगावकडे जाताना अजिंठ्याचा घाट लागत असतो. तर असे बाकीचे घाट आहेत बघा. पण मेन घाट सह्याद्री मधलेचे, कारण सर्वाधिक उंचीचे डोंगररांगा महाराष्ट्रातल्या याच आहेत. तर त्यामुळे याच्या भोवतालचीच हे लक्षात घेतलं पाहिजे. ठीक आहे. यात हे लक्षात घ्या उत्तरेकडचे घाट जे आहे जास्त उंचीचे, दक्षिणेकडचे घाट जे आहे कमी उंचीचे. कारण सह्याद्रीची उंची दक्षिणेकडे कमी होत जाते त्यामुळे या घाटापेक्षा इकडच्या घाटाची उंची पण कमी होत जाणार आहे. तर अशा पद्धतीनं हा घाटाचा एरिया सुद्धा लक्षात घेतला पाहिजे. त्याच्यानंतर आपला पुढचा मुद्दा येतो उपरांगा. सह्याद्रीच्या उपरांगा 3 आहेत. कुठल्या कुठल्या? एक या ठिकाणी येते सातमाळा नाशिक जिल्ह्यामध्ये. पुढं जळगाव, संभाजीनगर, जालना, बुलढाणामध्ये यांनाच म्हणायचं अजिंठ्याच्या डोंगररांगा. ठीक आहे. नगर जिल्ह्यामध्ये म्हणायचं हरिश्चंद्राच्या डोंगररांगा. आणि पुढं बीड, धाराशिव, लातूरमध्ये म्हणायचं बालाघाटच्या डोंगररांगा. ठीक आहे. सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये म्हणायचं यांनाच शंभू महादेवाच्या डोंगररांगा. तर अशा पद्धतीनं या उपरांगा आहे, सह्याद्रीची उपरांगा आहे. या उपरांगेमुळे नदी खोरे एकमेकांपासून अलग होत आहे बघा. उदाहरणार्थ शंभू महादेवाच्या दक्षिणेकडे सातारा, सांगली, कोल्हापूर मधून वाहत असते कृष्णा नदी. ठीक आहे. पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहत असते भीमा नदी. ठीक आहे. मग आता शंभू महादेवाच्या दक्षिणेकडे कृष्णा आहे. शंभू महादेवाच्या डोंगररांगा आणि हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान वाहते भीमा नदीचे खोरे. हरिश्चंद्र बालाघाट आणि सातमाळा अजिंठा डोंगररांगा यांच्या दरम्यान वाहत असते गोदावरी नदीचे खोरे. ठीक आहे. सातमाळा अजिंठा आणि इथं सातपुडा डोंगररांगा इथून अशा पद्धतीने वाहत जाणार नदी खोरे तापी नदीचे खोरे. आणि तापी नदी खोऱ्याच्या पलीकडं म्हणजे सातपुडा पर्वताच्या पलीकडून असे वाहत येत असते नर्मदा नदीचे खोरे. मग यांचा क्रम विचारला जातो असतो दक्षिणेकडे जाताना किंवा उत्तरेकडे जाताना. दक्षिणेकडे जाताना विचारला ती 1 नंबरला महाराष्ट्रातली सर्वात उत्तरेकडची नदी येते नर्मदा, त्याच्या दक्षिणेकडे तापी, त्याच्या दक्षिणेकडे गोदावरी, त्याच्या दक्षिणेकडे भीमा आणि त्याच्या दक्षिणेकडे कृष्णा लागते. उत्तरेकडे जाताना विचारली कृष्णा, भीमा, गोदावरी, तापी, नर्मदा. ठीक आहे. त्याच्यानंतर कधी कधी डोंगररांगा विचारल्या जातात. दक्षिणेकडे जाताना इथं सातपुडा, सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट, शंभू महादेवाचे डोंगररांगा. उत्तरेकडे जाताना विचारलं शंभू महादेवाचे डोंगररांगा, हरिश्चंद्र बालाघाट, सातमाळा अजिंठा, सातपुडा डोंगररांगा. कधी कधी प्रश्न असे असतात की सातपुडा सातमाळा यांच्या दरम्यान कोणतं नदी खोरे वाहतं? तापी नदीचे खोरे वाहतं. सातमाळा अजिंठा, हरिश्चंद्र बालाघाट यांच्या दरम्यान कोणतं नदी खोरे वाहतं? गोदावरी नदीचे खोरे वाहते. हरिश्चंद्र बालाघाट आणि शंभू महादेवाच्या डोंगररांगा यांच्या दरम्यान भीमा नदीचे खोरे वाहते. असे प्रश्न असतात. कधी कधी विचारतात कृष्णा आणि भीमा यांना अलग करणारा डोंगररांगा कोणता आहे? शंभू महादेवाचा आहे. भीमा आणि गोदावरी यांना अलग करणारा डोंगररांगा कोणता आहे? हरिश्चंद्र बालाघाट आहे. गोदावरी आणि तापी यांना अलग करणारा डोंगररांगा कोणता आहे? सातमाळा अजिंठा आहे. तापी आणि नर्मदाला अलग करणारा डोंगररांगा कोणता आहे? तर सातपुडा डोंगररांगा आहे. प्रश्न विचारण्याचे जे जे अँगल आहेत त्या त्या अँगलला या नकाशाकडे बघत चला, म्हणजे मग बाकीच्या गोष्टी सोप्या जातील बघा. तर या पद्धतीनं या सह्याद्रीचे डोंगररांगा आणि या त्यांच्या 3 उपरांगा आहे. उपरांगा पूर्व पश्चिम दिशेने आहे, सह्याद्री दक्षिण उत्तर दिशेने आहे. ठीक आहे. आणि या सातपुडा स्वतंत्र डोंगररांगा आहे, त्यांचा सह्याद्रीचा काही संबंध नाही. उलट त्या सह्याद्रीपेक्षा जुन्या डोंगररांगा आहेत म्हणून अवशिष्ट पर्वत म्हणायचे त्यांना. ठीक आहे. किंवा गट पर्वत म्हणायचे बघा. तर अशा पद्धतीनं या डोंगररांगा लक्षात घेतल्या पाहिजेत.
आणि या सर्व डोंगररांगा बघितल्यानंतर मग शेवटचा पार्ट येतो इतर डोंगररांगा. इतर डोंगररांगा खास करून प्रिलिमला कमी पण मेन्सला शक्यता जास्त असते याच्यावर प्रश्न विचारण्याची. आणि त्याचबरोबर बाकीच्या परीक्षेला सुद्धा तुम्ही ज्या जिल्ह्यामधले सरळ सेवा भरती देताय त्या जिल्ह्यातल्या डोंगररांगावरती प्रश्न विचारण्याची शक्यता असते बघा. मग आता इतर जिल्ह्यामधल्या ज्या काही डोंगररांगा आहेत त्या डोंगररांगा कुठल्या कुठल्या आहेत त्या लक्षात घेणं गरजेचं आहे. हे बघा एक सह्याद्री सांगितलेल्याची तुम्हाला ती सोडून देऊ. या तोरणमाळ चिखलदरा ज्या सांगितलेल्या गावीरगड त्याही सोडून देऊ आपण. आता याच्या व्यतिरिक्त कुठल्या कुठल्या आहेत त्या बघा. या ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये येत असतात गाळणा डोंगररांगा. ठीक आहे. इथं नगर जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये येत असतं बाळेश्वरच्या डोंगररांगा. ठीक आहे. पुणे जिल्ह्याच्या वरच्या भागामध्ये येत असतात तसुमाईच्या डोंगररांगा. त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यामध्ये आगाशिव आणि बामनोलीच्या डोंगररांगा. आणि इकडे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पन्हाळा, ज्योतिबा आणि चिकोडीच्या डोंगररांगा लागतात. तर या पद्धतीने या भागातलं लक्षात ठेवा. इकडं संभाजीनगर मध्ये जर बघितलं आपण वेरूळच्या डोंगररांगा आहे. नंबर 2 चौक्याच्या डोंगररांगा आहे. नंबर 3 साताऱ्याच्या डोंगररांगा आहे. संभाजीनगर मध्ये येतात या. त्याच्यानंतर इकडे बालाघाटच्या डोंगररांगा हे सोडून द्या आपण. आता परभणी जिल्ह्यामध्ये जर बघितलं परभणी आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येतात निर्मळ डोंगररांगा. ठीक आहे. हिंगोली आणि नांदेड मध्ये जर बघितलं तर या ठिकाणी येतात हिंगोली मुदखेडच्या डोंगररांगा. त्याच्यानंतर या ठिकाणी यवतमाळ मध्ये जर बघितलं तर पुसदच्या डोंगररांगा. ठीक आहे. या ठिकाणी तळेगावच्या डोंगररांगा आहे वर्धा जिल्ह्यामध्ये. नागपूर जिल्ह्यामध्ये गरमसूर डोंगररांगा आहे. त्याच्या खाली आंबागडच्या डोंगररांगा आहे. त्याच्या खाली मनसरच्या डोंगररांगा आहे. ठीक आहे. इकडे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये चांदोरागडच्या डोंगररांगा आहे आणि चिमूरच्या डोंगररांगा लागतात. त्याच्यानंतर या ठिकाणी जर बघितलं आपण इकडचं तर सांगितलेलीच अगोदर दरेकसा डोंगर आहे, चिरोली, सुरजागड आणि भामरागडच्या डोंगररांगा आहे. इथं आपल्याला माहिती आहे गाविलगडच्या डोंगररांगा लागतात. पलीकडे जिनगडच्या डोंगररांगा इकडे. ठीक आहे. काही ठिकाणी त्यांनाच कालीभीत डोंगररांगा म्हटलेले. ठीक आहे. या गाविलगड आहे. या ठिकाणी जर बघितलं तर तोरणमाळ डोंगररांगा म्हणू आपण त्याला. या सातपुडा पर्वतरांगेचाच भाग मानला जात असतो. तर अशा पद्धतीनं या इतर डोंगररांगा सुद्धा लक्षात घेणं गरजेचे आहे. तर ह्या पद्धतीनं हे सर्व भाग लक्षात घेतले पाहिजे आपण. मग आता निर्मितीचं प्रमुख कारण काय आहे? निर्मितीचं प्रमुख कारण आहे भेगी ज्वालामुखी, मूळ कारण. त्याच्यानंतर दुसरं कारण जर हा मूळ कारण जर खाली पर्यायात नसेल तर दुसरं कारण राहील सह्याद्रीच्या पश्चिमेकडचा कोकणाचा भाग खाली खचणे, त्यामुळे या डोंगररांगा वाटायला लागतात. त्याच्यानंतर नाव पडलेलं आहे सह्याद्री, पण इंग्रजांनी 1865 नाव ठेवलं पश्चिम घाट. त्याच्यानंतर लांबी बघितलेली टोटल लांबी 1600, महाराष्ट्रातली 440 आहे. वेडी वाकडी पकडली तर 650 आहे. महाराष्ट्राचा किती भाग व्यापला गेलेला या डोंगररांगेने तर 4% भाग व्यापला गेलेला आहे. शिखरं पहिली 10 शिखरं घेतलेली आहेत. थंड हवेची ठिकाणं सांगितलेली आहेत. घाट सांगितलेली आहे. उपरांगा बघितल्यात, इतर डोंगररांगा बघितल्यात आणि वैशिष्ट्ये सुद्धा सुरुवातीलाच बघितलेली आहेत. मग याचा फॅक्ट डाटा कसा काढायचा या हिशोबाने लक्षात ठेवायचं बघा. हे बघा सह्याद्री किंवा पश्चिम घाट म्हणू आपण. बेसिक मुद्द्यावरती काम करू. कुठले कुठले निर्मिती म्हणजे लिहून घेताना नोट्स कशा काढायचं तर हा फॅक्ट डाटा काढायचा. निर्मितीचं कारण आहे भेगी ज्वालामुखी. हा पर्याय नसेल तर भूप्रस्तर भंग म्हणजे त्यांना हे अपेक्षित आहे किंवा जमीन खचणी म्हणून आपण त्यालाच. त्याच्यानंतर लांबी टोटल लांबी लिहा 1600 किलोमीटर. कुठली आहे लांबी? भारतातली 6 राज्यातली. महाराष्ट्रातली येते 440 किलोमीटर. महाराष्ट्रातली लांबी येत असते. ठीक आहे. दिशा लक्षात ठेवा कुठल्या दिशेने पसरलेल्या आहेत? दक्षिण उत्तर दिशेने पसरलेले आहे.
ठीक आहे. उंची किती आहे? उंची येते 1200 ते 1300 मीटर. उंची पण या ठिकाणी कोणत्या भागात जास्त आहे? उत्तरे भागामध्ये जास्त उंची आहे आणि दक्षिणेकडे जाताना उंची कमी कमी होत जाताना दिसेल. इकडं कमी उंची. ठीक आहे. उतार, उतार पश्चिमेकडं तीव्र आहे, तीव्र उतार आहे आणि पूर्वेकडे मंद उतार आहे. ठीक आहे. एक 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 मुद्दा असं या हिशोबाने बघत चालायचं. त्याच्यानंतर या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे याच्यातली शिखर. आता शिखर लक्षात घेताना ही शिखर तुम्हाला या ठिकाणी पीपीटी दिले जातात, त्या ठिकाणी तेवढं लक्षात ठेवा. वैशिष्ट्य लक्षात ठेवा. एक वैशिष्ट्य काय काय येईल? सर्वात प्राचीन जैवविविधता आहे. ठीक आहे. सर्वाधिक जैवविविधता आहे. महाराष्ट्राचा जलविभाजक हा प्रदेश. ठीक आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक पाऊस पडणारा प्रदेश आहे. त्याच्यानंतर जांभ्या खडकाचा पट्टा आहे. त्याच्यानंतर सर्वाधिक खनिजाचा पट्टा आहे. इथं खनिज जास्त आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवेचे ठिकाणे या ठिकाणी. तर हे लक्षात घेतलं पाहिजे. तर ही वैशिष्ट्ये या ठिकाणची लक्षात घेणं गरजेचे आहे. किंवा महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांचं उगमस्थान असलेला प्रदेश आहे. तर या पद्धतीनं याचं हे वैशिष्ट्य लक्षात घेतलं पाहिजेत. त्याच्यानंतर मग महाराष्ट्रातले प्रमुख थंड हवेची ठिकाणे लक्षात ठेवा. ठीक आहे. नंबर 1 जव्हार, पालघर जिल्ह्यात आहे. नंबर 2 याच्या सरळ खाली येतं माळशेज घाट. माळशेज घाट येत असतो ठाणे जिल्ह्यामध्ये. नंबर 3 माथेरान. माथेरान येत असतं रायगड जिल्ह्यामध्ये. नंबर 4 अंबोली. अंबोली येत असतं बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर ही आहेत कोकणातली दक्षिणेकडे जाताना क्रमाने लागणारी थंड हवेची ठिकाणं. आता पुढं परत उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पश्चिम महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणं जर बघितली तर कुठली कुठली लागेल? तर उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना पहिले लागेल बघा त्र्यंबकेश्वर, नाशिक जिल्ह्यामध्ये. त्र्यंबकेश्वरच्याच खाली लागत असतं इगतपुरी, नाशिक जिल्ह्यामध्येच. त्याच्यानंतर लागतं कळसुबाई, नगर जिल्ह्यामध्ये. त्याच्याच बाजूला लागत असतं खाली हरिश्चंद्रगड, नगर जिल्ह्यामध्ये. त्याच्यानंतर त्याच्या खाली जर आपण आलो तर मग लागेल भीमाशंकर, पुणे जिल्ह्यामध्ये. त्याच्याच खाली खंडाळा लागेल, पुणे जिल्हा. खंडाळा आणि लोणावळा जवळपास सारख्या स्तरावरती येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर पाचगणी, सातारा जिल्ह्यात आहे. याच ठिकाणी लागतं बघा महाबळेश्वर, सातारा जिल्ह्यात.
खाली लागेल मग गगनबावडा कोल्हापूर जिल्ह्यात, आणि त्याच्यानंतर लागेल पन्हाळा कोल्हापूर जिल्ह्यात. याच्या व्यतिरिक्त जे महाराष्ट्रातली इतर जे थंड हवेचे ठिकाण आहे हे 15च्या 15 येतात सह्याद्री मधले. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग बाकीचे येतील इतर डोंगररांगेमधला. ठीक आहे. हे सह्याद्री मधले हे इतर डोंगररांगा. आता इतर डोंगररांगेमध्ये कुठले कुठले येतं? नंबर 1 येतं तोरणमाळ, हे येतं सातपुडा पर्वतामध्ये. ठीक आहे. जिल्हा नंदुरबार. दुसरं येतं असतं बघा पाल, सातपुडा पर्वताचे जळगाव. तिसरं येतं असतं चिखलदरा, सातपुडा पर्वताचे अमरावती. त्याच्यानंतर रामटेक नागपूरमध्ये येत असतं. म्हैसमाळ अजिंठा डोंगररांगेत येत आहे, छत्रपती संभाजीनगर. तर हे महत्वाचे जेवढे थंड हवेचे ठिकाण आहे एवढे थंड हवेचे ठिकाणं लक्षात घ्यायचे. त्याच्यानंतर मग तुम्हाला या ठिकाणी शिखरं लक्षात घ्यायची. हे बघा शिखरांचा क्रम लिहिलेलाच आहे आपण या ठिकाणी. 1 नंबरचं या ठिकाणी लागलेलं आहे कळसुबाई, 2 नंबरचं आहे साल्हेर, 3 नंबरचं येतं महाबळेश्वर, 4 नंबरला हरिश्चंद्रगड, 5 नंबरला सप्तशृंगी, 6 नंबरला तोरणा, 7 नंबरला राजगड, 8 नंबरला रायरेश्वर, 9 नंबरला मग या ठिकाणचा आस्तंबा येत असतं. ठीक आहे. आता इकडचं आपण सह्याद्रीतलेच घेतले त्यामुळे 9 नंबरला त्र्यंबकेश्वर घेतलेले, परंतु इथं चार्टमध्ये आपण बरोबर घेतलेले तिथं आस्तंबा. हे बघा शिखर, त्याची उंची, तालुके आणि जिल्हे. ठीक आहे. फक्त आता हे अहिल्यानगर झालेले आहे, हा एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर या पद्धतीनं हे लक्षात घेतला पाहिजे चार्ट. त्याच्यानंतर थंड हवेची ठिकाणं सांगितलेलीच आहे. त्याच्यानंतर एक घाट लक्षात घेतले पाहिजेत. हे बघा मुंबईवरून नाशिकला थळ किंवा कसारा आहे, इथं कल्याणवरून नगरला माळशेज घाट आहे, मुंबई ते पुणे बोर किंवा खंडाळा घाट म्हणा, इकडे पुणे जिल्ह्यातल्या भोर तालुक्यावरून महाडला जाण्यासाठी वरंदा घाट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुण्यावरून इकडे कोल्हापूरला जाण्यासाठी खंबाटकी, वाईवरून वरती महाबळेश्वरला जाण्यासाठी पसरणी, महाबळेश्वरवरून महाडला जाण्यासाठी आंबेनळी, खाली कराड ते चिपळूण कुंभारली येतो, कोल्हापूर ते रत्नागिरी आंबा, कोल्हापूर ते कणकवलीला जाण्यासाठी फोंडा, याच्याच नंतर पुढं कुडाळला जाण्यासाठी लागतो हनुमंते. हा एक महत्वाचा आहे लक्षात घ्यायचा. आणि इकडं सावंतवाडीवरून बेळगावला जाण्यासाठी आंबोली घाट. तर हे क्रमानं 10-12 घाट तरी लक्षात घेणं गरजेचे आहे. त्याच्यानंतर उपरांगा बघितलेले आहेत आपण. उपरांगा 3च आहे, सातमाळा अजिंठा आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, शंभू महादेवाचे डोंगररांगा आहे. ठीक आहे. या उपरांगा आहेत. आणि बाकीची इतर डोंगररांगा बघितलेल्या आहेत, तोरणमाळ, गाळणा, बाळेश्वर, तसुमाई, बामनोली, आगाशिव सातारामध्ये, पन्हाळा, ज्योतिबा, चिकोडी कोल्हापूरमध्ये, इकडे निर्मल आहे, इकडे हिंगोली, मुदखेड आहे, वेरूळच्या डोंगररांगा, पुसदच्या, गरमसूर, मनसर, अंबागड, चांदोरागड आणि चिमूरच्या डोंगररांगा, आणि पलीकडच्या त्या नवेगाव डोंगररांगा आणि त्याच्या पलीकडे येतात दरिकाचा डोंगररांगा. तर या इतर डोंगररांगा लक्षात घेतल्या पाहिजेत. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं सह्याद्रीबद्दल एवढी ही माहिती लक्षात घेणं गरजेचं आहे.